नाना पटोले आता निवडणूक आयोगाच्या कार्यालयामध्ये दिल्लीमध्ये दाखल झाले आहेत। नानांसोबत काँग्रेसचं शिष्टमंडळही उपस्थित आहे। ईव्हीएम प्रकरणासंदर्भात मुख्य निवडणूक आयुक्तांची भेट घेण्यासाठी काँग्रेसचं शिष्टमंडळ आता दाखल झाले। आणि याच संदर्भात अधिक अपडेट जाणून घेऊया सोमेश कोलगे यांच्याकडून। सोमेश, नाना पटोलेंसह शिष्टमंडळ आता निवडणूक आयुक्त कार्यालयामध्ये पोहोचलेलं आहे। पुढची कार्यवाही प्रक्रिया कशी असणार आहे तिकडची? नाना पटोले आणि काँग्रेसचे नेते आता या शिष्टमंडळामध्ये आहेत आणि शेवटच्या तासाभरामध्ये महाराष्ट्रात 76 लाखाचं मतदान कसं वाढलं याविषयी आक्षेप घेऊन आता त्यावर संशय व्यक्त करण्यासाठी हे प्रतिनिधी मंडळ निवडणूक आयोगाला भेटणार आहे। आता निवडणूक आयोगाने वेळोवेळी याविषयी स्पष्टीकरण देण्याचा प्रयत्न केलाय। कदाचित शक्यता आहे की निवडणूक आयोग या नेत्यांना देखील काहीतरी त्यांचं स्पष्टीकरण देईल आणि निवडणूक आयुक्तांची भेट झाल्यानंतर बाहेर आल्यावर हे सगळे नेते माध्यमांशी संवाद साधणार आहेत। धन्यवाद सोमेश या माहितीबद्दल। बातमीचे अपडेट्स वेळोवेळी जाणून घेतच राहू। तेव्हा आताची अपडेट, नाना पटोले दिल्लीतल्या निवडणूक आयुक्त कार्यालयात दाखल झालेत आणि आता शिष्टमंडळासोबत नाना पटोले पोहोचलेले आहेत। आता बातमी येते मुंबईतल्या गिरगावमधनं। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।